नमस्कार, मी अजित पालव पुन्हा एकदा माझ्या सर्व माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। सर्वप्रथम सर्व लाडक्या बहिणींचं हार्दिक अभिनंदन। आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं सरकार आल्यानंतर सर्व लाडक्या बहिणींचे आभार व्यक्त करताना त्यांनी कालच एक तातडीची बैठक घेतली होती। आता 230 जागा निवडून आल्यामुळे हे सरकार स्थिर असणार याबद्दल काही शंका नाही। म्हणजेच येणारी 5 वर्ष हे सरकार असणार, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना 5 वर्ष योजनेचा लाभ मिळणार हे मात्र नक्की। येथे पाहू शकता लाडकी बहीण योजनेत नवे बदल, ही संधी गमावू नका। कोणत्या महिलांना मिळणार 9,600 तर कोणत्या महिलांना मिळणार 15,000 रुपये। नव्या महिला फॉर्म भरू शकणार, ज्यांना एकही हप्ता आला नाही, ज्यांना 5 हप्ते आलेत, त्या सर्व महिलांना पुढील 5 वर्ष जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहाच, कारण आता ही संधी जर तुम्ही घालवली तर पुढे तुम्हाला पुन्हा संधी मिळणार नाही। तर अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा माझ्या माता भगिनींपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा, ऑल बटनवर क्लिक करा, जेणेकरून पुढील अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। माहिती आवडलीच तर एक लाईक मात्र अवश्य करा। सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात 9,600 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आणि 15,000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार। आता ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही हप्ता आला नाही त्या सर्व महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 5 महिन्याचे मिळून 1,500 प्रमाणे 7,500 रुपये प्लस डिसेंबर महिन्याचे 2,100 रुपये असे मिळून एकंदरीत 9,600 रुपये मिळतील। परंतु आता प्रश्न असा आहे की यापूर्वी त्या महिलांना पैसे का आले नाही। आता अनेक महिलांनी मला कमेंट करून सांगितलं होतं आमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह आहे, आमचे आधार जे आहे ते बँकेशी लिंक आहे, एवढं असताना देखील आम्हाला अजूनपर्यंत एकही हप्ता आला नाही। तर काळजी करायचं कारण नाही, तुम्हाला देखील एकत्रित 9,600 रुपये मिळतील। परंतु त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत। हे काम केल्यानंतर तुम्हाला नक्कीच 9,600 रुपये या महिन्यात मिळून जातील, हे मात्र नक्की। आता 15,000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार? ज्या महिला खेड्यापाड्यामध्ये आशा वर्कर्स आहेत, तुम्ही ते पाहू शकता, या आशा वर्कर्सना 15,000 रुपये मिळणार आहेत। आता ज्या महिलांना गेल्या 5 महिन्याचे हप्ते मिळाले आहेत त्या सर्व महिलांना यापुढे नियमितपणे 2,100 रुपये प्रति माह मिळत जातील। आता हे नेमके पैसे केव्हापासून मिळायला सुरुवात होणार तर अनेक माध्यमातून तुम्ही ऐकतात की आज, उद्या, परवा पैसे यायला सुरुवात झाली आहे, 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालं आहे। तर सर्वप्रथम अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण सरळ गोष्ट आहे, जोपर्यंत मुख्यमंत्री पदाची शपथविधी होत नाही तोवर कुठल्याही योजनेचे पैसे जे आहेत त्याचं वाटप होऊ शकत नाही। त्यामुळेच शपथविधी पार पडल्यानंतर नवीन मंत्रिमंडळ बसेल व त्यानंतरच एकत्रितरित्या सर्व योजनांच्या पैशांचे वाटप जे आहे ते सुरू करण्यात येईल। आता तुम्हाला सांगण्यात येत आहे की या जिल्ह्यामध्ये पहिलं वाटप होईल असं काहीही नाही, तर सरसकट डीबीटी मार्फत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर मार्फत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जातील। आता ज्या महिलांना एकही हप्ता अजूनपर्यंत आला नाही किंवा ज्या महिलांना 2 किंवा 3च हप्ते आलेत त्या महिलांनी पुढे काय करायचं आहे ते देखील आपण आता पाहूयात। आता SBIच्या नवीन नियमानुसार ज्या काही 12 बँक्स आहेत त्या बँकेमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर ते अकाउंट आता चालणार नाही। तर त्या 12 बँका कोणत्या आहेत त्याबद्दलचा मी एक व्हिडिओ बनवला होता, आणि जर तुम्ही तो पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला देत आहे, तिथून तुम्ही पाहू शकता। जर त्या 12 बँकापैकी कोणत्याही बँकेमध्ये जर तुमचं अकाउंट असेल व तुमचं आधार कार्ड जे आहे ते त्या बँकेशी लिंक असेल तर पहिलं काम तुम्हाला हे करायचं आहे, लगेच जाऊन तिथून तुमचं आधार लिंक काढून घ्यायचं आहे व कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये तुम्हाला अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे। आणि जिथे तुम्ही अकाउंट आता नवीन ओपन कराल तेथे लगेचच तुमचं आधार जे आहे ते तेथे लिंक करून घ्यायचं आहे। कारण एक गोष्ट इथे लक्षात घ्या, तुमचं आताचं पेमेंट आहे ते डीबीटी मार्फत होत आहे, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर। त्यामुळे ज्या बँकेशी तुमचं आधार लिंक असेल त्या बँकेमध्येच तुमचे पैसे ट्रान्सफर केले जातील। आता अनेक महिलांनी एक चूक अजून केली आहे, ती म्हणजे तुमचा IFSC कोड, इथे पाहू शकता IFSC कोड जो आहे, जर तुमची बँक जुनी बँक जी आहे
ती कन्वर्ट झाली असेल दुसऱ्या बँकेमध्ये तर तुमचा IFSC कोड जो आहे तो बदललेला असणार। त्यासाठी तुम्ही आता नव्याने तुमचा फॉर्म भरू शकता। म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, सेतू ॲपमध्ये जायचं आहे, तेथे तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। एवढं केल्यानंतर भरलेले फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल। तेथे जाऊन तुम्ही पहा तुमचा IFSC कोड कोणता आहे तो। जर आताचा तुमचा IFSC कोड बदलला असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। त्याकरिता एकदा बँकेमध्ये जा। तुमचं जर चेकबुक किंवा तुमचं पासबुक जुनं असेल तर त्यावरचा कोड जो आहे तो जुना असणार आहे। त्यामुळे बँकेमध्ये जाऊन नवीन चेकबुक किंवा नवीन पासबुक घ्या। त्यावरील कोड म्हणजेच तुमचा IFSC कोड आणि तुम्ही फॉर्म भरते वेळी जो कोड दिला आहे तो एकदा चेक करून घ्या। जर तो कोड रॉंग असेल तर तुम्हाला तेथे एडिट बटनचा आता ऑप्शन आहे। एडिटमध्ये जा आणि आताचा नवीन कोड जो आहे तो तिथे टाकून घ्या। आता ही सर्व कामे तुम्ही 2 ते 3 दिवसामध्ये करून घेतलीत तर पुढील हप्ता त्याचबरोबरीनं जे 5 हप्ते तुम्हाला अजूनपर्यंत मिळालेले नाहीत त्या सर्वच्या सर्व म्हणजे 9,600 रुपये नक्कीच तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जातील। आता जर तुम्हाला मागील 5 हप्ते आले असतील तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चेंजेस करण्याची गरज नाही। ज्या तुम्ही सुरुवातीला डिटेल दिल्या होत्या त्या तशाच राहू दे। तुमचे पैसे हे नेहमीप्रमाणे चालूच राहतील। आता फॉर्मची परत तपासणी होत आहे। त्यामुळं ज्या महिलांनी अगोदर फॉर्म भरले होते आणि त्यांचं इन्कम 2.5 लाखापेक्षा जास्त होतं वार्षिक इन्कम, ज्यांच्या घरामधील एखादी व्यक्ती इन्कम टॅक्स भरीत आहे, अशा सर्व ज्या महिला आहेत त्या आता योजनेतून बाद होणार आहेत। आता मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 70 ते 75 हजार महिला आता योजनेतून बाद होणार आहेत। त्यामुळं ज्या महिलांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही त्या महिलांना आता फॉर्म भरता येणार आहे। आता यावर चर्चा जी आहे ती चालू आहे, परंतु अधिकृत माहिती आपणाकडे अजून आलेली नाही। जर हे नवीन फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झालीच तर मी तुम्हाला लगेचच अपडेट करून देईन। तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। मी त्याचं निरासन नक्कीच करेन। त्याचबरोबरीने मी माझ्या सर्व माता भगिनींना विनंती करतो, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। आता एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, हे स्थिर सरकार असणार आहे, म्हणजे नंतरची 5 वर्ष तुम्हाला योजनेचा लाभ नक्कीच मिळणार। त्यामुळे अजून ज्या बहिणींना एकही हप्ता आला नाही त्यांनी मी सांगितलेली सर्व कामे करा। तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ जेवढा होऊ शकेल तेवढा माझ्या माता भगिनींना शेअर करा, व्हॉट्सअप करा। पुढील अपडेटसाठी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉन दाबा। व्हिडिओ आवडलाच तर एक लाईक मात्र अवश्य करा। तर आता इथेच थांबतो, पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोवर तुमची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय बाय।